शिराळा तालुक्यात खळबळ शिवरवाडीतील घरात घुसलेला बिबट्या 1.5 तासाच्या थरारानंतर पकडला. प्रत्यक्षदर्शींची प्रचंड गर्दी. सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात होणार विसर्जन. शिरसी शिवरवाडी तालुका शिराळा येथे आज सकाळी घडलेली घटना पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरकुलात घुसलेला बिबट्या 1.5 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर अखेर वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या संयुक्त पथकाने जेरबंद केला. अशोक बेंद्रे यांच्या घरकुलात 2 दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर दिसून आला होता. आज सकाळी नाथा बेंद्रे घरात गेले असता बिबट्या अगदी शांतपणे बसलेला दिसला. त्यांनी ताबडतोब बाहेर येत कुटुंबियांच्या मदतीने दोन्ही बाजूचे दरवाजे पत्र्याने बंद करून वन विभागाला माहिती दिली. थोड्याच वेळात वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे यांच्यासह रेस्क्यू टीमचे सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड, संतोष कदम, गौरव गायकवाड, युनुस मनेर, मानव सुर्ले, शंतनू भोसले हे सर्व पथकासह घटनास्थळी दाखल झाले. लोखंडी सापळा बसवणे, फटाके फोडणे, बांबू व काटेच्या साह्याने बिबट्याला हलवणे अशा एकूण 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या सुरक्षितरित्या सापळ्यात आला. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने लोक जमले. यामध्ये सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलीस पाटील मोहन घागरे, अनंत सकपाळ, नामदेव बेंद्रे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पकडण्यात आलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे.